सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा बुधवारी खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा 30 एप्रिल 2026 पासून एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून बुधवारी 29 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खंडित करण्यात आला होता. तसेच उजनी येथे कडक उन्हामुळे वीज यंत्रणेत 2 वेळा ट्रिपिंग झाल्याने सोरेगाव केंद्रातून पुरेसा पाणी उपसा होऊ शकला नाही. परिणामी शहरातील जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब झाला आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे उपलब्ध पाण्याचा साठा अत्यंत काटकसरीने करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून